Welcome all of you students in my YouTube channel. I am Anil Patil. Today we are going to learn another one beautiful poem, Shall You Earn Your Tomorrow by Edgar Guest. This is one beautiful poem by Edgar Guest. Now let us see first some information about Edgar Guest in brief. Edgar Albert Guest was a British-born American poet. He was popular in the first half of the 20th century. He is known as the people's poet for his simple style and optimistic tone of writing. Edgar Guest is also write for newspaper and magazine. एडगर गेस्ट हे जरी ब्रिटनमध्ये जन्माला आले तरी पण त्यांचे संगोपन हे अमेरिकेमध्ये झाले. ते 20व्या शतकातील एक प्रसिद्ध असे कवी होते. हे इज नोन ॲज द पीपल्स पोएट. त्यांना लोकांचं कवी असं म्हटलं जातं फॉर इ सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. कारण त्यांच्या लिखाणामध्ये एक प्रकारचा साधेपणा होता, साधी रचना होती आणि ऑप्टिमिस्टिक टोन, आशावादी दृष्टिकोन होता. त्याने अनेक न्यूजपेपरमध्ये आणि मॅगझिन यांच्यासाठी लिखाण केलेलं आहे. आफ्टर दॅट let us see some introduction of the poem Shall You Earn Your Tomorrow by Edgar Guest. Have You Earned Your Tomorrow is an inspirational poem. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to you whether you will have a better future or not. So, Have You Earned Your Tomorrow is an inspirational poem. ही एक प्रेरणादायी कविता आहे. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. येथे कवी वाचकांना विचारतो, तुम्ही दुसऱ्या माणसाच्या जीवनात काही सुधारणा करण्याविषयी एखादी कृती केली आहात का नाही. म्हणजेच दुसऱ्याच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्ही काही केलं आहे किंवा नाही. इट इज अप टू यू. आणि हे तुमच्यावर अवलंबून आहे. वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आणि तुम्हाला जर चांगलं भवितव्य मिळावे किंवा नाही हे सर्वस्वी तुम्हावर अवलंबून आहे. सो इट इज डिपेंड ऑन यू फॉर अ बेटर फ्युचर ऑर नॉट. सो Throughout the poem, the poet has used the pronoun you. संपूर्ण कवितेमध्ये कवीने यू हे सर्वनाम वापरलेले आहे. इट इज ॲड्रेस्ड टू द रीडर्स. आणि ही कविता वाचकांना उद्देशून म्हटलेली आहे. द पोयम कंटेन्स 4 stanzas and in every stanza the poet asks some questions, but the answers of the questions asked by the poet are hidden within the questions. या कवितेमध्ये 4 कडवे आहेत. प्रत्येक कडव्यामध्ये कवी वाचकांना प्रश्न विचारतो आणि त्या विचारलेल्या प्रश्नामध्येच
त्या प्रश्नांची उत्तरेही दडलेली आहेत. द पर्पज ऑफ द पोएम इज टू क्रिएट अवेअरनेस इन द माइंड ऑफ रीडर्स. वाचकाच्या मनामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण करणे हा या कवितेचा उद्देश आहे. द टायटल इज हॉरेबल क्वेश्चन टू द रीडर्स. म्हणजेच या कवितेचे शीर्षक हे एक प्रश्न आहे. थ्रूआउट द पोएम देर आर मेनी क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स ओनली. कविता ही फक्त प्रश्नाने सजलेली आहे आणि कवितेचं शीर्षक हे एक प्रश्न आहे. तो प्रश्न आहे व्हर्बल येस नो क्वेश्चन आहे, जो वाचकांना उद्देश विचारलेला आहे. इट गिव्स हिंट दॅट वी मस्ट हेल्प द पीपल अराउंड अस. आणि आपल्या सभोवताली जे लोक आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे याविषयी ही कविता आहे. इफ वी डू good in present or in past, we will make surely our tomorrow means future based. जर आपण वर्तमान काळामध्ये सध्या काही चांगले कृत्य केले तर आपला भविष्य हा उज्ज्वल आहे. सो द poet want to say that if we do good in present, it will make surely our tomorrow brighter future. So the poem is about good behavior and kind heart. So this is one of the beautiful poem by Edgar Guest. Now let us see the poem line by line. Let us see the first stanza of the poem. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? So the poem begins with a question. Is anybody happier because you passed his way? Passed his way means meet a person. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मार्गातून गेला किंवा एखाद्या व्यक्तीला वाटेत भेटला किंवा एखादी व्यक्ती तुमच्या सहवासात आली तेव्हा ती व्यक्ती आनंदी झाली आहे काय? इज एनीबडी हॅपियर तर मीन्स आनंदी. म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या सहवासात आली आणि तुमच्या सहवासामुळे ती व्यक्ती आनंदी झाली आहे काय? म्हणजेच इथे कवीला असं सांगायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येते, सहवासात येते, वाटते तुम्हाला भेटते, तेव्हा ती आनंदी तुमच्या कृत्यामुळे बनली पाहिजे. Does anyone remember that you spoke him today? Spoke means संवाद साधणे. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोललात किंवा एखाद्या व्यक्तीशी अशा प्रकारे संवाद साधलात की त्या व्यक्तीने तुमची आठवण काढली. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने तुमची आठवण काढावी अशा प्रकारचा संवाद किंवा अशा प्रकारचं कृत्य आज तुमच्याकडून घडलं आहे काय? Does anyone remember that you spoke him today? जे एखाद्या व्यक्तीने तुमची आठवण काढली आहे काय की त्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीशी प्रेमानं बोललात, संवाद साधलात. This day is almost over and its toiling time is through.
Here, toiling time means time spent in hard physical work. म्हणजेच शारीरिक कष्टाचं काम. This day is almost over. आजचा दिवस जवळजवळ संपत आलेला आहे. आणि आजचा दिवस कसा गेला? श्रमाचा गेला, अत्यंत शारीरिक कष्टाचा गेला. पण is there anyone to utter now a kindly word of you? असे जरी असलं तरी is there anyone to utter a kindly word of you? तुमच्याबद्दल एखादा प्रेमाचा शब्द एखाद्या व्यक्तीनं काढला आहे काय? utter means इथं speak. is there anyone to utter now a kindly word of you? म्हणजेच तुमच्या कृत्यामुळे कृतज्ञ होऊन एखाद्या व्यक्तीनं तुमची आठवण काढली आहे काय? किंवा तुमच्याबद्दल चांगले शब्द काढले आहेत काय? काइंडली वर्ड्स मीन्स चांगले शब्द किंवा प्रेम शब्द तुमच्याबद्दल काढले आहेत काय? सो इन द फर्स्ट स्टांजा द पोएट आस्क 3 क्वेश्चन्स. या पहिल्या कडव्यामध्ये कवी 3 प्रश्न विचारतो. जेव्हा तुमच्या सहवासात एखादी व्यक्ती येते तेव्हा ती आनंदी होते काय? जेव्हा त्यानंतर तुमच्या एखाद्या प्रेमळ संवादामुळे त्या व्यक्तीने तुमची आठवण काढली आहे काय? किंवा तुमच्या कृत्यामुळे त्या कवीने तुमच्याबद्दल प्रेमळ 2 शब्द बोलले आहे काय? So in the first stanza, the poets want to say that we must do something for the people around us. We must make them happy. We must speak very kindly with them. Now let us see the second stanza of the poem. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a careless sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? In second stanza, the poet also asks a question. Did you give a cheerful greeting? Here cheerful greeting means happy or happy meeting. Cheerful means happily. Greeting means polite words. Came along means meet. तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेल्या मित्राला तुम्ही आनंदाने अभिवादन केलं आहे काय? सो इफ अ पर्सन who have come towards you, have you give him a cheerful greeting or not? म्हणजेच तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने का तुमच्याकडे एखाद्या मित्राला किंवा एखादा मित्र भेटला तेव्हा तुम्ही आनंदानं अभिवादन केलं आहे काय? cheerful greeting means happily meeting, happily. Greeting means here polite words. तुम्ही आनंदाने अभिवादन केलं आहे काय? Churlish sort of howdy and then vanish in the throng. Churlish means here rude to ill mannered. काय तुम्ही एखाद्या मित्राशी अत्यंत उद्धट वागला? Have you behaved with your friend in rude manner or ill mannered?
way, sort of howdy. Here howdy means an informal friendly greeting. Means howdy means the howdy words come from how do you do. Means अत्यंत आपण औपचारिकपणे एखाद्या मित्राला भेटणे. म्हणजे एखादा जेव्हा आपला मित्र भेटतो तेव्हा हाऊ डू यू डू, तू कसं काय आहेस, किंवा हॅलो बाय असं करून तुम्ही व्हॅनिश इन द थ्रॉंग, गर्दीमध्ये लुप्त झालात, व्हॅनिश झालात, अदृश्य झालात. हिअर हाऊडी मीन्स अ टाईप ऑफ मॅनर, अ इनफॉर्मल मॅनर अँड इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. म्हणजेच तुम्ही उद्धटपणे फक्त हाय हॅलो कसं काय आहेस असं म्हणून तुम्ही गर्दीत अदृश्य झालात. Here you selfish, pure and simple as you rushed along the way. Selfish means स्वार्थी. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी स्वार्थीपणे आणि बेपर्वाईपणे वागलात का? रश्ड अलॉंग द वे आणि निघून गेलात. Is someone mighty grateful for a deed you did today? The mighty means powerful. Deed means you are doing. का तुम्ही आज केलेल्या कृत्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल अत्यंत आभारी आहे किंवा कृतज्ञ आहे. ग्रेटफुल मीन्स कृतज्ञ. तुम्ही आज केलेल्या कृत्यामुळे एखादी व्यक्तीने तुमच्याबद्दल आभार मानले आहे किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबाबत कृतज्ञ आहे. म्हणजे तुम्ही सेल्फिश आहात की आज तुम्ही केलेल्या एखाद्या कृत्यामुळे, डीड म्हणजे इथं कृत्य. मायटी ग्रेटफुल मीन्स अत्यंत पॉवरफुल. ग्रेटफुल मीन्स कृतज्ञ. तुम्ही आज केलेल्या कृत्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल, त्या व्यक्तीने आभार मानले आहेत किंवा तुमच्याबद्दल ती व्यक्ती कृतज्ञ आहे काय, असं कवीनं प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इथे देखील कवी 3 प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या मित्राला आनंदाने अभिवादन केले आहे काय. त्यानंतर की अगदी औपचारिकपणे भेटून तुम्ही गर्दीमध्ये निघून गेलात, की आज तुम्ही एखाद्या केलेल्या कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल आभार मानले आहेत काय, किंवा ती व्यक्ती कृतज्ञ आहे काय. सो इन द सेकंड स्टांजा also the poet asks 3 questions. Now let us see the third stanza of the poem. Can you say tonight is parting with the day that sleeping fast, that you help a single brother of the many that you passed, with a single heart rejoice over what you did or said. Does a man whose hopes were fading now with courage look ahead? The third stanza also begins with the question. Can you say tonight is parting with the day? Their sleeping part. Here sleeping part means moving quickly. Parting with the day means मावळता दिवस. आजचा दिवस, आजच्या मावळत्या दिवसात तुम्ही सांगू शकता का? म्हणजे आजचा दिवस जवळजवळ संपत चाललेला आहे. द डे इज मुव्हिंग क्विकली. आणि ह्या दिवसामध्ये तुम्ही सांगू शकता काय? दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास. आजच्या दिवसामध्ये तुमच्या जीवनात येणाऱ्या अनेक बंधूंपैकी, अनेक व्यक्तीपैकी तुम्ही एखाद्या व्यक्तीला तरी मदत केली आहे काय? सो टुडे यू हॅव मेड मेनी पर्सन्स, मेनी फ्रेंड्स,
many relatives. Have you helped any single person today? म्हणजेच आजच्या तुमच्या जीवनामध्ये तुमची अनेक व्यक्तींची भेट झाली. तुमच्या जीवनामध्ये आज अनेक व्यक्ती आल्या, तुम्हाला अनेक व्यक्ती भेटल्या. त्यापैकी एखाद्या तरी व्यक्तीला तुम्ही मदत केली आहे काय? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर से. शी रिजॉइस मीन्स आनंद वाटणे. डीड मीन्स कृत्य. म्हणजे तुम्ही आज असं एखादं कृत्य केलं किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल आज असं म्हणाला की त्या व्यक्तीचे हृदय त्यामुळे आनंदून गेले आहे. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड. म्हणजेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केल्याने किंवा बोलण्याने त्या व्यक्तीचे मन आनंदून गेले आहे काय? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? की here hopes means आशा, fading means vanishing, disappearing. की आज तुम्ही असं काही कृत्य केलात, धाडस असं काही धाडसी कृत्य केलात की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्या आशा होत्या त्या निश्चित पूर्णपणे पावल्या होत्या, पण तुमच्या कृत्यामुळे त्या माणसाच्या आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही असं काही कृत्य केलं की निस्तेज झालेल्या आशा पुन्हा जागून तुम्ही धीर देऊन त्या व्यक्तीला पुन्हा उभं केलेलं आहे. Now we are moving the fourth stanza of the poem. Did you waste the day or lost it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, "You are one tomorrow by work you did today"? So, in this stanza, the poet also asks 3 questions. Did you waste the day? Waste means व्यर्थ घालवणे. म्हणजे आजचा तुम्ही दिवस व्यर्थ घालवलात की गमावलात? लॉस मीन्स गमावणे. वॉज इट वेल किंवा तो चांगल्या प्रकारे घालवलात, चांगल्या प्रकारे व्यतीत केलात. और सोल स्पेंट की कसा तरी घालवलात. म्हणजे आजचा दिवस तुम्ही कसा घालवलात? व्यर्थ घालवला की गमावला की एखादं चांगलं काम केला? काय आहे तसा निघून गेला? Did you leave a trail of kindness? The kindness means आपुलकी किंवा दया. हे तुम्ही आज तुमच्या मागे प्रेमळपणा सोडला की स्कार ऑफ डिस्कंटेंट. स्कार मीन्स वाउंड, जखमा. डिस्कंटेंट मीन्स डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजेच तुम्ही दयेचा प्रेमाचा मार्ग लोकांना दिला की निराशेच्या किंवा दुःखाच्या क्लेशदायक जखमा दिला. म्हणजेच तुमच्यामुळे आज लोक दुःखी झाले की आनंदी झाले. म्हणजे तुम्ही दयेचा प्रेमाचा मार्ग दिला. लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस मीन्स दयेचा मार्ग, प्रेमाचा मार्ग दिला की आज लोकांना दुःखाच्या, निराशेच्या, क्लेशाच्या जखमा दिला. पण ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, जेव्हा डोळे बंद करता, डिड यू थिंक गॉड वुड
से मला असं वाटतं काय देव तुम्हाला असं म्हणेल, यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. देव असं म्हणत असेल की तुमच्या आजच्या कृत्याने तुम्ही तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल केला आहे. म्हणजेच आज तुम्ही जे चांगली कामं केली आहे त्यामुळे देवानं तुम्हाला उद्या दिला आहे, भविष्य दिलं आहे. म्हणजेच आजच्या तुमच्या कृत्यामुळे देवाला देखील वाटलं की चांगलं कृत्य करण्यासाठी तुम्हाला उद्याचा दिवस देऊया. म्हणजेच दिस इज अ मॉरल मेसेज गिवन बाय अ पोएट. So today's good investment is tomorrow's gain. We can say जी आजची चांगली गुंतवणूक ही उद्याचे गेन असतं, उद्याचं प्रॉफिट असतं. वी शुड वर्क honestly for better future of other people to get assured future work proper today. म्हणजेच दिस इज अ मॉरल क्वेश्चन moral given by the poet. Have you earned tomorrow is a simple poem, but its meaning is deeper and deeper. God will give you bright future only to those who are ready to bring happiness in the life of others. म्हणजेच देव अशा माणसाला चांगलं भविष्य देतो की जी लोक इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद देतात, सुख देतात, समाधान देतात. सो दिस इज मॉरल ऑफ द पोएम. द पोएम begins with question and ends with a question. The title put forth itself a question: what is the use of our life? Is our life beneficial to other? The poem is divided into 4 stanzas and each stanza contains 4 lines. So the poem has 4 quatrains. I hope you will like my video. So I request all of you, please subscribe my channel. Thank you.